नमस्कार, आपण पाहतात रयत संवाद न्यूज चॅनल। पिंपरी चिंचवड घरकुल चिखली येथे विश्वशांती बुद्धविहार येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी। पिंपरी चिंचवड घरकुल चिखली पुणे येथील विश्वशांती बुद्धविहार येथे विश्वरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 135वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली। दिनांक 13 एप्रिल रोजी रात्री 12 वाजता बुद्धवंदना घेऊन आतषबाजी करण्यात आली। दिनांक 14 एप्रिल रोजी सकाळी 10:30 वाजता बुद्धवंदना घेण्यात आली। सायंकाळी विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेची घरकुलमध्ये संयुक्त जयंती मिरवणूक काढण्यात आली। दिनांक 16 एप्रिल रोजी सायंकाळी 7 वाजता पंचशील म्युझिकल ग्रुप यांच्या वतीने मनीषा सपकाळ व सुमन चोपडे यांच्या भीमगीतांचा कार्यक्रम घेण्यात आला। यानंतर कुमार भालेराव यांच्या वतीने सर्वांना भोजनदान देण्यात आले। दिनांक 18 एप्रिल रोजी विश्वशांती बुद्ध विहारामध्ये सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यात आले। लहान मुलांचे डान्स व लहान मुलांचे भाषण हा कार्यक्रम पार पडला। यामध्ये घरकुलमधील कुमारी प्रतीक्षा शिवशरण, प्रणिती शिवशरण, दीक्षा शिवशरण, जानवी शिवशरण, देवांश फुलपगार, प्रशिक पाटील, प्रणव शिरसाट, तनिष्का खंडारे, नक्षत्रा गायकवाड, नेता गायकवाड, नयारा गायकवाड यांनी भीमगीतांवर नृत्य सादर केले। या कार्यक्रमास चिखली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विठ्ठल साळुंके, फेडरेशन ऑफ घरकुलचे अध्यक्ष अशोक नगर, सचिव दशरथ शिंदे, अप्पासाहेब गवळी, भगवान पारे, विजय गेडाम, कैलास लोखंडे, इंद्रसेन गोरे, कुमार भालेराव, बाळासाहेब चंदन शिबे, सुरेश आठवले, दत्तात्रय आढाव, दत्ता कांबळे आदींची प्रमुख उपस्थिती होती। या कार्यक्रमास विश्वशांती बुद्धविहाराचे संस्थापक अध्यक्ष सोमनाथ उर्फ राजाभाऊ उबाळे, प्रमोद कांबळे, शरद फडतरे, संजय तळेकर, प्रमोद हिरोडे, अविनाश लाटकर, सुनील गायकवाड, सिद्धार्थ भांजेवाला, आदिनाथ धेंडे, अजित गायकवाड, प्रवीण हिरोडे, संजय बनसोडे, सतीश धेंडे, गौतम वाघमारे, राजेंद्र बनसोडे, जीवन क्षीरसागर, गोरख खरात, बादल आठवले, गौतम ठाकरे, पत्रकार अशोक शिवशरण, अनुसया कांबळे, वर्षा खरात, ज्योती वाघमारे, सविता डोंगरे, रंजना भांजेवाल, वैशाली रामटेके, सुषमा गायकवाड, रंजिता लाटकर, श्रीदेवी तळेकरी, चंदा बागडे, अर्चना शिवशरण, अलका हेरोडे, शीला कांबळे, महानंदा शिवशरण, लता वाडमरे आदींसह घरकुलमधील बौद्ध उपासक उपासिका व राजकीय सामाजिक क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते। या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कैलास लोखंडे यांनी केले, तर आभार जयंती उत्सव समितीच्या महिला अध्यक्षा वर्षा खरात यांनी मानले। रयत संवादसाठी अशोक शिवशरण, पिंपरी चिंचवड, पुणे। आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी रयत संवाद न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा। भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार असलेले भारताचे संविधान केला 14 तळाचा सत्याग्रह मनस्मृतीचे केले दहन, केला 14 तळाचा सत्याग्रह मनस्मृतीचे केले दहन। अशा या महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना सर्वप्रथम करते मी नमन। बंधू आणि भगिनींनो, प्रश्न हा आहे की माणूस नेमका मोठा कशाने होतो, जन्माने, परिस्थितीने की त्याच्या संघर्षाने? या प्रश्नाचं उत्तर शोधायचं असेल तर एकच नाव पुरेसं आहे, ते एक नाव, तो एक विचार आणि ती एक क्रांती, म्हणजेच भारतरत्न विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर। ज्यांना पाण्याचा हक्क नव्हता त्यांनी या समाजाला समतेचा महासागर दिला, ज्यांना शाळेत बसण्याची परवानगी नव्हती त्यांनी या देशाला कायद्याचे संविधान दिले। अहो, सदाचाराचा स्पर्श विना मानला गेला ना, त्यांनी या मानवतेला स्पर्श करणारे विचार दिले। हा विरोधाभास नाही, तर ही एका संघर्षाच्या इतिहासाची यशोगाथा आहे आणि हीच यशोगाथा लिहिणारा लेखक म्हणजे भारतरत्न विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर। म्हणूनच मला म्हणावेसे वाटते, ढाल घेतली ना तलवार घेतली भीमाने हाती लेखणी वारंवार घेतली, ढाल घेतली ना तलवार घेतली भीमाने हाती लेखणी वारंवार घेतली, वंचितांच्या जगण्याला आधार देऊ
वंचितांच्या जगण्याला आधार देऊन स्वतः मात्र मोबदल्यात दुःख हजारो घेतले. मित्रांनो, बाबासाहेब म्हणतात, शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. हे फक्त एक शब्द नाहीये, तर आपल्या जीवनाचे 3 स्तंभ आहेत. कारण शिका म्हणजे ज्ञानाशिवाय स्वातंत्र्य अपूर्ण आहे. अशाच नवनवीन घडामोडींसाठी रयत संवाद न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.